नमस्ते सर्वांना. मला आजचा एक्सपिरियन्स तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचा आहे. आज काय झालं, मी घरी येत होती ना, तर खूप कोइन्सिडन्सली आहे ना, माझा फ्रेंड मला भेटला. ॲटलीस्ट भरपूर वर्षानंतर भेटला. तर आम्ही एकमेकांसोबत बोललो. तर बोलता बोलता ना की माझं काय असं इंटेन्शन नव्हतं की म्हणजे त्याच्यासोबत म्हणजे कायच माझं खाणे इंटेन्शन नव्हतं. माझं चांगलंच इंटेन्शन होतं त्याच्यासोबत बोलण्यासाठी, कारण तो भरपूर वर्षानंतर भेटला. तर आम्ही खूप छान चांगलं बोलत होतो. आणि तो बोलता बोलताना खूप काहीतरी म्हणजे वेगळंच बोलला. तो बोलतात ना, मर्यादा आणि लिमिट क्रॉस करून बोलला. तिथं माझं डोकंच सटकलं. हे सांगण्याच्या पाठीमागे एक उद्देश आहे की जर कोण तुमच्या मर्यादा आणि लिमिट क्रॉस करून जर तुम्हाला बोलत असेल ना, तर त्याला ना तिथेच आन्सर करा. काही मनात ठेवायची गरज नाही. कोणीही असो, तुमचा जिवलग मित्र का असो, तर कोणीही असो दे, तुमचा मित्र असो, कोणी तुमचा जिवलग असो, कोणी असो, जर कोण तुम्हाला जे का तो बोलतोय आणि गोष्ट तुम्हाला खटकते, ती गोष्ट तुम्हाला नाही पटते, ती गोष्ट कोण तुमच्या मर्यादा आणि लिमिटच्या बाहेर जाऊन जर ती गोष्ट तुम्हाला बोलत असेल ना, त्याच ठिकाणी स्टँड घ्या आणि स्वतःसाठी लाईफमध्ये, आयुष्यामध्ये स्टँड घ्या. स्टँड इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही स्वतःसाठी स्टँड नाही घेतला ना, मग तुम्ही स्वतःची रिस्पेक्ट नाही करत आहात ना. देवाने प्रत्येकाला काही ना काही स्पेशल म्हणूनच पाठवले. तुम्ही पण असे तसे नाही आहेत ना की कोणी पण उठून सुटून तुम्हाला काहीही बोलेल आणि तुम्ही ऐकून घ्या. त्याच्यासाठी ना कोणी समोर कितीही असू दे, आपल्याला स्वतःसाठी लढता आलं पाहिजे, स्वतःसाठी स्टँड घेता आलं पाहिजे. त्यामुळे स्वतःसाठी आयुष्य